आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार तळा आसे पीतांबर तुळसी हार तळा आसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा आसे पीतांबर तुझी हार गळा आसे पीतांबर मकर कुंडले तळपते द्रवणे मकर कुंडले तळपते द्रवणे मकर कुंडले तळपते द्रवणे मकर कुंडले तळपते द्रवणे कटी कौस्तुभा मने विराजिता कटी कौस्तुभा मने विराजिता कटी कौस्तुभा मने विराजिता कटी कौस्तुभा मने विराजिता रुचि हार गळा आसे पीतांबर तुझी हार गळा आसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा आसे पीतांबर तुळसी हार गळा आसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा आसे पीतांबर तुळसी हार गळा आसे पीतांबर माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची
सर्व सुख म्हणे माझे हेती सर्व सुख तुका 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 म्हणे माझे हेती सर्व सुख वाचाल करी पाहिनाची मुख आवडी पाहिनाची मुख आवडीने पाहिनाची मुख आवडी पाहिनाची मुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिनाची मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर ओ आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान ओ आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
टाळी टाळी वाजा टाळी मुबारक माये 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 मुबारक मुबारक माये माये मुबारक माये मुबारक माये मुबारक जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती विष्णुवचना सेवापती विष्णुवचना सेवापती विष्णुवचना सेवापती विष्णुवचना सेवापती विष्णूची महापूजा विष्णुची महापूजा विष्णूची महापूजा विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखी सत्य बोले मुखी सत्य बोले मुखी सत्य बोले मुखी दुखवी आणि काचे दुखी दुखवी आणि काचे दुखी कवी आगे गाते कवी आगे गाते कवी आगे गाते कवी आगे गाते एकी विष्णूची महापूजा विष्णुची महापूजा एकी विष्णूची महापूजा विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा निश्चयाचे फळ निश्चयाचे फळ निश्चयाचे फळ निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ विष्णुची महापूजा विष्णूची महापूजा विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार जय जय गोपार कुमार स्वाज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज
काज गुरु भक्ती आरा स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती हो स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन वचन सेवापती पितृवचन सेवापती सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन पितृवचन सेवापती पितृवचन वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हो हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हो हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा 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 अनुभव
अनुभव नाही तुझा हीच विष्णूची पूजा हीच विष्णूची पूजा ओ हीच विष्णूची पूजा हीच विष्णूची पूजा कुंडली नवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय नारायण दास बाबा की जय विठ्ठल 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 स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखी दुखवी अनेकाचे दुखी हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या निश्चयाचे बाळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा
तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावदने जीव उद्धर अवतारम कलांकांकते ज्योतिका मोदी वक्रम फलानीश पादार्पणोरदार्य दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणा शरदया तुमचा अनुग्रह आम्हाला पावन आलो तेरा तरी ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूचे नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हरी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचा भावार्थ सांगायच्या आधी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपल्या या गोदनापूर गावामध्ये बालाजी महाराज भगवंताच्या या दरबारामध्ये नारायण बाबा आणि सावता महाराजांची पुण्यतिथी या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं सुंदरसं नियोजन आहे आणि माझ्या वाट्याला आले आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. आता नारायण बाबा एक महान विदेही संत होऊन गेले. नारायण बाबा हे बाल ब्रह्मचारी होते आणि त्यांचं जीवन असं परमार्थामध्ये त्यांनी सगळं जीवन परमार्थामध्ये व्यतीत केलं. वयाच्या 16व्या वर्षी या गावामध्ये ते आले आणि बालाजी भगवंताची पूजा अर्चा उपासना केली, निस्वार्थ सेवा केली. आणि ज्या वेळेस त्यांचा अंतिम काळ जवळ आला, सावता महाराजांची पुण्यतिथी त्याच्या आदल्या दिवशी त्यांना यमाचे दूत बोलवण्यात आले. यमाच्या दूतांनी बोलवायला आले, यमाचे दूत घ्यायला आले. पण संत महात्मे इच्छामरणी असतात. कसे असतात? इच्छामरणी. येण्या जाण्यामध्ये संतांना स्वातंत्र्य आहे. अवताराला येतात त्यांच्या इच्छेने आणि अवतार कार्य संपवतात त्याच्या इच्छेने. देवाच्या बाबतीत तसं नाही. देव अवताराला येतात दुसऱ्याच्या इच्छेने आणि अवतार कार्य संपवतात आपल्या स्वतःच्या इच्छेने. पण संत महात्मे असे आहे, स्वतःच्या इच्छेने अवताराला येतात आणि स्वतःच्या इच्छेने आपला देह आपला पुण्यतिथी त्यांची म्हणून साजरी केली जाते, कारण त्यांना येण्या जाण्यामध्ये फार स्वातंत्र्य आहे. जसं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, जगा काळ खाया आम्ही माता दिला पाय. तुका म्हणे काळ आम्ही कारुणा काही करू न शके बळ. तुकोबाराय म्हणतात, आम्ही काळाच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठामध्ये गेलो. काळ म्हणजे यम आणि यमाला परत पाठवण्याचं सामर्थ्य म्हणजे नारायण बाबामध्ये होतं. कारण संत इच्छामरणी असतात. संताला येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य असते. तुम्ही पहा, ज्या वेळेस भीष्माचार्य 58 दिवसापासून शरपंजरी पडले होते. किती दिवस? 58 दिवस. सर्वांगामध्ये बाण घुसले होते भीष्माचार्याच्या. पण भीष्माचार्याने ठरवलं होतं, जोपर्यंत भगवंत माझ्या भेटीला येत नाहीत तोपर्यंत मी अवतार कार्य माझा प्राण सोडणार नाही. कारण भीष्माचार्याने भगवंताला मागणं मागलं होतं. काय मागलं होतं? हरी इतना तो करे ना स्वामी जब प्राण तन
जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का वट हो, यमुना का बंसी घट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले। भीष्माचार्याने भगवंताला मागितलं होतं, जोपर्यंत तू माझ्या डोळ्यासमोर येणार नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. म्हणून 58 दिवस भीष्माचार्याने भगवंताची वाट पाहिली. शेवटी भगवान परमात्मा भीष्माचार्य धर्मराजाचं निमित्त करून भीष्माचार्याकडे आले आणि भीष्माचार्याने नंतर आपला प्राण सोडला. कारण संत हे इच्छामरणी आहेत, येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे असं नारायण बाबांनी सांगितलं. उद्या सावता महाराजांची पुण्यतिथी आहे आणि यमाच्या दूताला विनंती केली, बाबा मला आज नाही न्यायचं, मी आज येणार नाही. केवढं मोठं किती मोठी अपेक्षा हो त्यांची, काय त्यांचे शब्द, काय त्यांच्या शब्दामध्ये पावर. येणार नाही म्हटले मी आणि येणार नाही म्हटले. दुसऱ्या दिवशी मी सावतोबाच्या पुण्यतिथीच्या दिवशीच माझा देह ठेवील आणि तसंच घडलं. यमाचे दूत परत गेले. दुसऱ्या दिवशी सावतोबाची पुण्यतिथी आली सावता महाराजांची आणि त्याच दिवशी त्यांनी देह ठेवला. आणि त्यांचा असा एक नियम होता की ज्या पहिल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये जो पहिला शिदा भेटेल त्याच शिद्याचं अन्न भोजन बनवायचं आणि भोजन खायचं. शास्त्र असं सांगते, मधुकर मागत असताना फक्त 5च घरं मागितली पाहिजे. 5च्या वर 6वं घर जरी मागितलं तरी ती उपयोगाचं नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने पहिला जो शिदा आला त्या शिदाचा स्वयंपाक बनवायचा आणि खायचं. आणि बालाजी भगवंताची निस्वार्थ सेवा नारायण महाराजांनी केली. म्हणून त्यांची पुण्यतिथी आणि सावता महाराजांची पुण्यतिथी सोलापूर जिल्ह्यातील अरणभेंडी गाव सावता महाराजांचं आहे. आणि सावता महाराजांचा फार मोठा अधिकार आहे. एवढा अधिकार आहे की सावता महाराज कर्मावर विश्वास ठेवणारे. कसे आहेत? कर्मावर विश्वास ठेवणारे. कर्म चांगलं करा, कर्म सत्कर्म करा. कर्म चांगलं करत असाल तर फळ सुद्धा चांगलंच येईल. या अनुषंगाने त्यांचं भजन म्हणजे कर्म, कर्म म्हणजे भजन होतं. कार्य करत असताना सुद्धा भजन चालू होतं. कार्य करत असताना सुद्धा भजन चालू होतं. हरी कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी नवगी विठाई माझी. एवढा सावता महाराजांचा अधिकार होता. सावता महाराज पांडुरंग परमात्म्याकडे गेलेच नाही. सावता महाराजाकडे पांडुरंग परमात्मे आले. एवढा अधिकार सावता महाराजांचा आहे. म्हणून संत महात्म्यांनी त्याचं वर्णन केलं. धन्य ते रत्नाची ते खान, धन्य ते
रत्नाची ते खान धन्य ते रत्नाची खान धन्य ते रत्नाची खान जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो रावता सागर प्रेमाचा सागर सावता सागर प्रेमाचा सागर जन्मला निधान सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर जन्मला निधान सावता हरी बोल हे हो जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. असे असणारे सावता महाराज की देवाला बोलवण्याचं सामर्थ्य सावतोबाकडे आहे. सावता महाराज पांडुरंगाकडे गेले नाही, भगवंताकडे गेले नाहीत. सावता महाराज म्हणजे कोण होते हो? विदेही जनक राजाचा अवतार म्हणजे सावता महाराज. कोण आहेत? विदेही जनक राजाचा अवतार म्हणजे सावता महाराज. जनक राजे म्हणजे रामचंद्र प्रभूचे सासरे, सीतामाईचे वडील, मिथिला नगरीचे राजे. आणि त्यांची अवस्था अशी होती, विदेही होते सावता जनक राजे. आणि या जनक राजांचा, विदेही जनक राजांचा अवतार म्हणजे सावता महाराजांचा अवतार आहे. याही पुढे भागवतामध्ये तुम्ही जर बघितलं तर भागवतामध्ये आपल्याला कळेल की ज्या वेळेस भगवान परमात्मा कंसाला मारण्यासाठी येत आहेत, मथुरेमध्ये आगमन होते भगवान परमात्म्याचं. आणि जेव्हा जिथं धनुष्य यज्ञाची तयारी चालू होते तिथपर्यंत भगवान परमात्मा येत आहेत. पण ते धनुष्याची यज्ञाची तयारी पाहण्यासाठी जेव्हा भगवंत रस्त्याने येत असताना, मथुरा नगरी पाहत असताना सांगितलं, बाबा माझ्या गोपाळांना मी मथुरा शहर दाखवून आणतो. त्यावेळेस नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा हे गाव नाही, हे शहर आहे, हे सिटी आहे. इथं कोणाला काही मागायचं नाही, कोणाकडे काही मागायचं नाही, कोणाकडे काही चोरून आणायचं नाही. आणि हे शहर जे आहे याचं लक्षात भान ठेवून तू हे शहर बघायचं. सगळ्या गोपाळांना घेऊन, पेंद्या वैज्या वाकड्या सोबत घेऊन भगवान परमात्मा निघाले असताना भगवान परमात्म्याला सुदामा माळी भेटले. कोण भेटले? सुदामा माळी. सुदामा माळ्याचा नित्य नियम होता, जो माळी म्हणजे माळी कुळामध्ये जन्माला आले होते ना, म्हणून फुलाच्या माळा बनवायच्या आणि कंसाला ते गड्यामध्ये घालायला द्यायच्या, रोजचा नियम होता. सुदामा माळी फुलाच्या माळा घेऊन कंसाकडे, राजवाड्याकडे जात असताना भगवान परमात्मा दिसले. भगवंताच्या गड्यामध्ये सुदामा माळ्याने वरमाला घातली. भगवान परमात्म्याने त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, सुदामा माळी, कलियुगामध्ये तू अवताराला येशील आणि सावता महाराज म्हणून त्यांची तुझी ख्याती होईल आणि तुला देवाकडे जायची गरज पडणार नाही, देवच तुझ्याकडे येतील, असं कृष्ण परमात्म्याने भागवतामध्ये दिलेलं वरदान म्हणजे सुदामा माळ्याचा अवतार म्हणजे कलियुगातला सावता महाराजांचा अवतार आहे. असे असणारे सावता महाराजांची पुण्यतिथी, नारायण बाबाची पुण्यतिथी, या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. पण काय झालं, 2-3 वर्ष मधात गॅप पडला होता, बरोबर आहे का नाही? कारण आमचे रमेश भाऊ आहेत, आमचे राखोंडे भाऊ आहेत, त्यांना असं वाटलं तर जरा नवीन घेऊ, बरोबर आहे का नाही? पण त्यांना आली आठवण, कशी आली त्यांना माहीत बा.
पण आली आठवण. म्हणून योगायोगाने मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्यांच्या माध्यमातून आजची जी सेवा, आजचा जो अभंग निवडलेला आहे, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा भक्ती माध्यमात ज्यांची ख्याती आहे, जे भक्तीचे कळस आहेत, ज्यांची अवस्था देहात असूनही विधेही असणारी अवस्था तुकोबारायची आहे, अशा तुकोबारायचा 4 चरणाचा आणि सर्वसामान्य जीवाने कोणती भक्ती करावी, सर्वसामान्य जीवाने कोणती साधना करावी, या अभंगामध्ये त्यांचं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल कारण तुम्ही आम्ही सगळे सर्वसामान्य जीव आहोत. आपल्याकडून कोणते बाकीचे साधनं होणं शक्य नाही. कारण माऊली म्हणतात, योग याग विद्धी येणे नो हे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ धर्म, नाही का. योग याग हे आपल्याकडून झेपणार नाही. कारण योग याग ध्यान धारणा तप साधना हे करणं शक्य आहे का? करायची इच्छा झाली तरी ते पूर्ण होत नाही. कारण कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग, त्यावेळेस कलियुगामध्ये त्रेता द्वापारयुगात त्रेतायुग कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. किती होतं? 1,00,000 वर्ष होतं. मग म्हणून तप ध्यान धारणा साधना करता येत होत्या. त्रेतायुगामध्ये त्यातलं 1 शून्य कमी झाला. मग किती झाले? बोलत जा. 1,00,000तलं 1 शून्य कमी झाला. 10,000 माणसाचं आयुष्य राहिलं. आयु मर्यादा माणसाची 10,000 वर्षाची. त्यानंतर द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झालं. किती राहिले? 1,000. त्यानंतर कलियुगामध्ये 1 शून्य कमी झालं. किती राहिले? 100. आता देवाला विनंती आहे, त्यातला काही 1 शून्य कमी केला तर काय होईल? 10 वर्षात काय होते का? काही होत नाही. म्हणून आपली कलियुगाची आयु मर्यादा फार कमी आहे. याच्यामध्ये सगळं होत नाही. परमार्थ करणं तर दूरच, संसारही व्यवस्थित होत नाही. बरोबर आहे की नाही? मग याच्यासाठी सर्वसामान्य जीवाने हे बाकीचे साधनं करायची तुकोबाराय म्हणतात गरज नाही. याच्यासाठी तुम्हाला सरळ सोपं साधन आहे, ते म्हणजे भक्ती नावाचं साधन. ते कोणतं साधन आहे? भक्ती नावाचं साधन आहे. ऐका हा भाव जीवाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मना. निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, त्याच्यासाठी निर्धार पाहिजे मनाचा. तुकडोजी महाराजांचे अभंग तार सप्तकातले, तार सप्तकात त्याची सुरुवात होते. असे तुकडोजी महाराजांचे अभंग आहेत. सुंदर आहेत. भाव चांगला आहे. ऐका हा भाव जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. मग बाकीचे साधन करणं आपल्याला शक्य नाही. मग भक्ती नावाचं साधन तुकोबाराने सांगितलं. माऊली सुद्धा सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बडे विना शक्ती, बोलू नये, नाही का. याच्यासाठी म्हणून भक्ती नावाचं साधन सांगितलं. पण शास्त्रामध्ये, भागवतामध्ये आपण पाहतो, शास्त्रामध्ये आपण पाहतो, भक्तीचे 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितली. श्रवण कीर्तन अर्चन वंदन स्मरण पादसेवनम आत्मनिवेदन सख्य, अशी 9 प्रकारची भक्तीचं वर्णन आलेलं आहे. पण आपल्या सर्वसामान्य जीवाला 9 प्रकारच्या भक्तीतली एक भक्ती जर विचार केला, तेही आपल्या कळलं होत नाही. श्रवण नावाची भक्ती राजा परीक्षितीने केली. श्रवण म्हणजे आता तुम्ही कीर्तनाला बसले, श्रवण भक्ती आहे की नाही? पण ही श्रवण भक्ती तुम्हाला रोज रोज करता येते का?
7 दिवस सप्ताह आहे म्हणून आपण कीर्तन ऐकायला येतो. नंतर बालाजीच्या मंदिरात कधी येतो आपल्याला माहिती. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना महिला मंडळ? कारण वेळ मिळत नाही. आपण लोक फार बिझी आहोत. आपल्याला संसाराचा गाळा आपल्या पाठीमागे लागलेला आहे. आपल्याला रोज रोज जमत नाही. श्रवण नाव आहे. तुम्ही महाराज काय बोलता? आमच्या गावात जरी सप्ताह नसला तर कीर्तन मोबाईलवर किती आहे, पण ते आपल्याला पाहायला ऐकायला वेळ नाही. श्रवण नावाची भक्ती आपण रोज रोज करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आपल्याला शक्य नाही. 2 नंबरची भक्ती आहे कीर्तन नावाची भक्ती. कीर्तन म्हणजे भजन, कीर्तन म्हणजे नामचिंतन. कोण कोण करते रोज कीर्तन? कीर्तन म्हणजे नामचिंतन, कीर्तन म्हणजे भजन. मग आपल्याला रोज शक्य आहे का? महाराज काय करता? आता एवढी गडबड चालू आहे आपल्या शेतकऱ्याची, कधी करायचं कीर्तन भक्ती? पण संत महात्मे सांगतात, हरी कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. आई म्हणा राम नाम, आई म्हणा राम नाम, हरी बोल राम, हरी बोल राम. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. ओ कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये महाराज आम्हाला कीर्तन करणं, भजन करणं, देवाचं नाव घेणं शक्य नाही. भरपूर कामं आमच्या पाठीमागे आहेत. पण तुकोबाराय म्हणतात, काम करत करत जरी देवाचं नाव घेतलं तरी चालते. काढ वेड नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. देवाचं नाव घेण्यासाठी काळाची वेळाची कशाचीच गरज नाही. नामचिंतन करत भगवान स्वयंपाक करता करता महिला मंडळ देवाचं नाव घेतलं तरी फायदाच आहे. ज्या स्त्रीचे पती दारू पित असतील त्यांनी कोण्या डॉक्टरकडे जायचं नाही, कोण्या वैद्याकडे जायचं नाही, कुठंच जायचं नाही. कोणत्या गोड्याने कोण्या औषधाने कधीच दारू सुटत नाही, हे लक्षात घ्या. कोणत्या बाबाकडे जायचं, कुठं जायचं हे बंद जरा. हे अंधश्रद्धा आहे. कुठंच दारू सुटत नाही, कोणत्या औषधाने दारू सुटत नाही, कोणत्या गोड्याने दारू सुटत नाही. ती जर आपण गोड्या त्या माणसाला खाऊ घातल्या तर कदाचित त्या माणसाचा प्राण जाण्याची सुद्धा दाट शक्यता असते. याच्यासाठी या भलत्या सलत्याच्या नादी न लागता नामचिंतनामध्ये एवढी पावर आहे की तुम्ही 6 महिने स्वयंपाक करत असताना, महिला मंडळ स्वयंपाक करत असताना देवाचं नामचिंतन घ्या. आणि त्या नामचिंतन करता करता जर तुम्ही स्वयंपाक केला, तो स्वयंपाक जर तुमच्या पतीला खाऊ घातला, सतत 6 महिने करा, तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्या नामचिंतनात एवढी ताकद आहे की तुमच्या पतीची दारू सुटल्याशिवाय राहत नाही. पण बाबाच्याकडे जाऊ नका, कोणत्या गोड्या औषधं घेऊ नका. कारण मनावर ताबा पाहिजे. आणि देवाचं नाव असं आहे, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की फोडी पाषाणाला पाना, दगडाला जर पाजर फोडते तर हे दारू काय चीज आहे नाही का? याच्यासाठी नामचिंतन करा. देवाचं नाव घेण्यासाठी काही काळाची वेळाची कशाचीच गरज नाही. कुठेही घ्या, कधीही घ्या, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कंडता. पण तरीही आपल्याला जमत नाही. जमते का? नाही जमत. मग श्रवण भक्ती जमत नाही, कीर्तन भक्ती जमत नाही. पण 3 नंबरची भक्ती आहे अर्चन नावाची भक्ती. ही अर्चना भक्ती आपल्या सर्वसामान्य जीवासाठी आहे.
आणि अर्चना भक्ती करत असताना भगवान परमात्म्याचे शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितले स्वरूपाचे. एक जड स्वरूप आहे भगवंताचं आणि एक चेतन स्वरूप आहे. जड स्वरूप महिला मंडळ, जड स्वरूप म्हणजे माहिती आहे, वटपौर्णिमाच्या दिवशी आपण महिला मंडळ वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो की नाही? कशासाठी घालतो? बोलत जा. प्रदक्षिणा कशासाठी असतात आपल्या? का पुरुष घालतात? तुमच्याकडे महिलाच घालतात. कशासाठी घालतात? पतीचं आयुष्य वाढावं. जसं सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण आणले होते त्याच्यासाठी आपण वडाची पूजा करतो का? कारण त्या वटवृक्षामध्ये भगवंताचा वास आहे. हे भगवंताचं जड स्वरूप. दुसरं उदाहरण झालं, भगवान परमात्मे तुळशीरून, तुळस आहे, तुळस आपल्या अंगणामध्ये, हे भगवंताचं जड स्वरूप आहे. बरोबर आहे की नाही? तिसरं उदाहरण बघा तुम्ही, जड स्वरूप. जसं कुत्रा आहे, कुत्र्याला जर पाय लागला तर आपण काय करतो? महिला मंडळ काय करतो? आपला पाय जर कुत्र्याला लागला तर आपण काय करतो? दर्शन घेतो. का घेतो? कारण त्याच्यामध्ये खंडोबाचं वास्तव्य आहे. हरी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. खंडोबाचं त्याच्यामध्ये वास्तव्य आहे. भगवंताचं झालं जड स्वरूप. पण भगवंताच्या चैतन्य स्वरूपाची जर आपल्याला भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी तुकोबारायांनी हा अभंग निवडला. आणि चैतन्य स्वरूपाचं वर्णन करत असताना तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु
भगवती तुकाराम महाराज म्हणतात की बाबा याला अर्चना नावाची भक्ती चेतन स्वरूपाचं वर्णन करत असताना स्वामी काज, तुम्हाला जर भक्ती करायची असेल स्वामी काज पहिल्या नंबरची आहे स्वामी काज. स्वामी म्हणजे कोण बोलत जा. स्वामी म्हणजे मालक. महिला मंडळ आपण सगळे शेतकरी वर्ग आहो, आपण काही मजूर वर्ग आहो, काही शेतकरी वर्ग आहो. मग आपण जर दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलं असताना त्या मालकाची निस्वार्थ भावनेने जर आपण सेवा केली तर ती विष्णूची महापूजा घडते. बरोबर आहे का? म्हणजे काम करायचं तुम्ही म्हणा महाराज निस्वार्थ भावना म्हणजे कामाला जायचं आणि पैसेच घ्यायचे नाही असं नाही. पैसे मोबदला जरूर घ्या, काम करायचं, तुमच्या कामाचा मोबदला जरूर घेतला पाहिजे. पण मालक शेतामध्ये नाहीत, मालकाच्या पाठीमागे खुशाल झाडाखाली बसायचं याला निस्वार्थ भावनेने केलेली सेवा म्हणत नाहीत. मालकाच्या पाठीमागे सुद्धा प्रामाणिकपणे त्या मालकाचं काम करणं ही विष्णूची सगळ्यात मोठी महापूजा आहे. ही विष्णूची सगळ्यात मोठी महापूजा आहे. कारण अभंगाचा भावार्थ सरळ आहे, स्वामी काज गुरुभक्ती नाही का. निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे भगवा आपल्या मालकाची सेवा करा. ज्याच्या शेतामध्ये नोकरदार असतील, मजूर असतील, या प्रत्येकाने आपण सुद्धा एक काय मजूरच आहोत. आपण सुद्धा मजुरीच करायला आलो नाही, तर आपण सुद्धा सोबत काही घेऊन जाणार नाही. आपलं फक्त चालू आहे हे माझं ते माझं ते माझं ते माझं, काहीच नाही. आपलं सगळं सोडून जावं लागतं. काही सोबत येत नाही आपल्याला एकट्याला जसं एकटं आलं ना तसं एकट्याला जावं लागतं, काही सोबत येत नाही. म्हणून निस्वार्थ भावनेने सेवा करा. विष्णूची महापूजाकडे वेगळी सेवा करायची गरज नाही, पण त्याच्यासाठी प्रामाणिकपणा असला पाहिजे. नाही तर मालक शेतात नाही, झाडदार मालकाला काय माहिती आपण काम केलं की नाही. बरोबर आहे की नाही? असं सेवा करायची नाही, याला विष्णूची पूजा घडणारच नाही. तुम्ही तुमच्या सेवेचा मोबदला घ्या, तुमच्या कामाचा मोबदला घ्या, पण तो मोबदला घेत असताना प्रामाणिकपणे त्या मालकाची तुम्ही सेवा करा. म्हणून स्वामी काज. दुसरी आहे गुरुभक्ती, म्हणजे गुरुची सुद्धा निस्वार्थ भावनेने सेवा करावी. निस्वार्थ भावनेने. गुरु म्हणजे काय हो? गुरु म्हणजे ज्ञान देतात. गुरु म्हणजे आपल्याला अज्ञान घालून ज्ञानाची प्राप्ती करतात, त्याला गुरु म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरुकृपे, राजयाची कांता हाय भीक मागे, राजयाची कांता हाय भीक मागे. आता उद्धरिलो गुरुकृपे, आता उद्धरिलो गुरुकृपे, राजयाची कांता हाय भीक मागे, राजयाची कांता हाय भीक मागे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ना आता उद्धरिलो गुरु कृपे. कारण गुरु शिवाय तरणो पाय नाही. नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा. म्हणून ही नाव जी आहे संसार रूपी सागर पार करण्यासाठी नावाडी गुरु असल्याशिवाय नाव तरल्या जात नाही. हा संसार समुद्र आपण तारू शकत नाही. म्हणून याच्यासाठी गुरुची सेवा सुद्धा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे.
निस्वार्थ भावनेने गुरुची सेवा करा. नाहीतर काही ना काही काय असतं, काही काही वेळेला गुरु मठाधिपती असतात. मग काही काही शिष्य त्यांची सेवा कोण्या उद्देशाने करतात की पुढे त्या मठाचे उत्तराधिकारी आपण झालो पाहिजे. पण असा स्वार्थच ठेवून बघ कोण गुरुची सेवा करू नका. काय झालं, एक गुरु आणि शिष्याचं एक गुरु शिष्य होते. आता गुरुजीला एक दिवस झाले पेढे खाण्याची इच्छा. काय झाली, पेढे खाण्याची इच्छा झाली. मग गुरुजींनी 20 रुपयाची नोट काढली, शिष्याच्या हातात दिली. जा म्हणे 20 रुपयाचे पेढे घेऊन ये. हा दुकानदाराकडे गेल्या, पेढ्यावाल्याच्या दुकानामध्ये गेला आणि विचारलं दुकानदाराला, का हो की 20 रुपयाला किती पेढे येतात? याने सांगितलं 4. एका पेढ्याची किंमत किती? म्हणे 5 रुपये. मग 20 रुपयाला 4 पेढे. पण हा फार हुशार होता शिष्य. सांगितलं बघा म्हणे, मला तुमचे पहिलं पेढा चाकून पाहू द्या, खास खव्याचा आहे की मिसळ आहे त्याच्यामध्ये. दुकानदार त्याच्याही पेक्षा हुशार होता. दुकानदाराने एक पेढा घेतला आणि त्याच्या हातात दिला. त्याने तो पेढा खाल्ला. सांगितलं चांगली चव आहे, खास खव्याचा आहे म्हणे, 20 रुपयाचे पेढे द्या. 20ची नोट हातात दिली दुकानदाराने 3च पेढे बांधले. कशात? पुडीमध्ये. किती बांधले? 3. हा म्हणाला, का हो दुकानदार, 20 रुपयाचे 4 पेढे आणि तुम्ही 3 कसे काय बांधले? त्या दुकानदाराने सांगितले, एक तुम्ही चाकून बघण्यासाठी घेतला होता तो, एक झाले 4. 3 पेढे याने घेतले आणि रस्त्याने चालताना याच्या मनात विचार आला, आश्रमात आपण फक्त 2च आहो. किती आहो? 2च आहो. मग पेढे आहेत 3. मग एका पेढ्याची वाटणी कशाला करायची? मग एक पेढा तिथंच खाऊन घेतला. किती पेढे राहिले? 2 पेढे राहिले. रस्त्याने जात असताना पुन्हा मनामध्ये विचार आला. विचार केला त्याने, मठामध्ये आपण 2च आहो आश्रमामध्ये, तसंही गुरुजी मला यातला एक पेढा देतात, तिथं खाल्ला काय आणि इथं खाल्ला काय? एक पेढा खाऊन घेतला. एक पेढा पुडीमध्ये घेतला आणि गुरुजीच्या हातात ठेवला. गुरुजीने पुडी उघडली, पाहिलं त्याच्यामध्ये एकच पेढा होता. गुरुजीने विचारला, अरे 20 रुपयाचे पेढे किती? म्हणे 4. म्हणे मग याच्यामध्ये एक कसा करायला? गुरुजी मी चाकून बघण्यासाठी घेतला होता, दुकानदाराने तो कापून टाकला, राहिले 3 पेढे. 3 पेढ्यातले मी रस्त्याने विचार केला, आश्रमात 2च आहो, मग 3रा पेढा कशाला ठेवायचा म्हणून मी तो खाऊन घेतला. मग राहिला एक पेढा, मी विचार केला तिथं खाल्ला काय आणि इथं खाल्ला काय म्हणून मी खाऊन घेतला. मग असे जर शिष्य असतील तर काही उपयोग होईल का? मग निस्वार्थ भावनेने गुरुची सेवा करा. निस्वार्थ भावनेने तुम्ही जर गुरुची सेवा केली ना, तर तुमच्या जीवनाची नाव पलीकडच्या काठावर गेल्याशिवाय राहत नाही. कारण अलीकडे जीव आहे, पलीकडे भगवान परमात्मा आहे, मध्यस्थी संसार रूपी समुद्र आहे. हा संसार रूपी समुद्र पार करण्यासाठी नावाडी गुरु पाहिजे. याच्यासाठी गुरुशिवाय तरुणोपाय नाही आणि मोक्ष सुद्धा नाही. कारण योग्य मार्ग दाखवणारे फक्त कोण आहेत? गुरु आहेत. कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट गुरु बिन, बड़ा निकट यम घाट, कोण बताये बाट गुरु बिन. मग गुरुची निस्वार्थ भावनेने सेवा करणं याला विष्णूची सगळ्यात मोठी महापूजा म्हणतात. स्वामी काज गुरु भक्ती. आणि 3रा आहे पितृवचन सेवापती. माय बापाची सेवा. पितृ म्हणजे कोण आहेत? माय बाप आहे. माय बापाची जर तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा केली तर तुमची सेवा भगवंताला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ती वेगळी विष्णूची पूजाच राहत नाही. माय बापाची सेवा करण जगामध्ये, शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आलं. माय बाप के वडकासी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप के वडकासी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी.
तीर्थाची माय बापाच्या पायाशी काशी गंगा सगळे तीर्थ माय बापाच्या पायाशी आहेत. कुठंच जायची गरज नाही, फक्त माय बापाची सेवा करा. आणि माय बापासारखं तीर्थ जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. तुम्ही सगळे तीर्थ फिरून आले आणि माय बापाला जर घराच्या बाहेर काढलं तर काय करता? काही उपयोग नाही. कारण जिथे जगते देव जर कोणते असतील तर ते आपले माय बाप आहे. दिसणारे 5 प्रकारचे देव आहेत. किती प्रकारचे? दिसणारे देव 5 प्रकारचे. पहिल्या नंबरचा देव आहे सूर्यनारायण भगवंत. दिसतो की नाही प्रत्येकाला? प्रत्येकाला दिसतो. मग आपलं काम काय आहे हो? सूर्यनारायण भगवंत रोज उगवतो आणि 1 महिना जर उगवला नाही, सुट्टीवर गेला तर काय होईल? पृथ्वीचं संतुलन बिघडून जाईल. पृथ्वीचं संतुलन बिघडलं म्हणजे आपली प्रकृती बिघडून जाईल. बरोबर आहे का नाही? कारण सूर्यनारायण भगवंत दिसणारे देवता आहे. मग आपलं हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आपलं काम आहे, पहाटे उठलं, स्नान झालं की 1 गडवा जल घ्यायचं आणि सूर्यनारायण भगवंताला अर्पण करायचं. कारण सूर्यनारायण भगवंत उगवतो, आपल्याला प्रकाश देतो, पण त्याच्यापासून आपल्या जोडून मोबदला घेत नाही. दिसणारा देव. दुसऱ्या नंबरचा दिसणारा देव आहे चंद्रदेवता. कोणता देव आहे? चंद्रदेवता. बघ, चंद्रदेव सुद्धा पौर्णिमेला पूर्ण उगवतो आणि रात्रीचा काळोख घालवतो. तिसऱ्या नंबरचा दिसणारा देव आहे माय आणि चौथ्या नंबरचा दिसणारा देव आहे बाप. दिसणारे देव आहे. न दिसणाऱ्या देवाची पूजा आपण करतो, पण दिसणाऱ्या देवाची अवहेलना करतो. काही उपयोग नाही. मायबापाची तुम्ही सेवा करा, आदर सत्कार करा, सन्मान करा, त्याच्या आज्ञेचं पालन करा. काहीच करायची गरज नाही, काही कुठं जायची गरज नाही हो. फक्त मायबापाच्या पायाशी काशी आहेत, गंगा आहे, सगळे तीर्थ आहेत. कारण एका कविकाराने फार सुंदर वर्णन केलं. हरी इथेच काशी, इथेच ईश्वर, अथांग पाणी प्रेमळ सागर, माया ममता उदंड देते, माया ममता उदंड देते, नसे जीवाला घोर माऊली, देवाहूनही थोर माऊली, देवाहूनही थोर. कुठंच जायची गरज नाही. मायबापाच्या पायाची काशी आहे, गंगा आहे, सगळे तीर्थ आहे. पण आपलं कसं आहे, मायबाप आहे तोपर्यंत किंमत करत नाही, आणि मायबाप गेले की मग फोटो लावतो, सगळं काही करतो की नाही. पण हरी मी तुझ्यासाठी जीवन जाणिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाणिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन काढले, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन काढले, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ गजाला, उगीच ताण नको देऊ गजाला. नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया
सेवा करा, त्यांचा मान सन्मान करा, त्यांची सेवा करा, त्यांचं दर्शन घ्या. कारण मायबापासारखं देव नाही, मायबापासारखं तीर्थ जगाच्या पाठीवर तीर्थ कोणतंच नाही. म्हणून मायबापाची सेवा करा. तुम्ही जर मायबापाची सेवा केली तर विष्णूची महापूजा घडते. बाकीची विष्णूची वेगळी पूजा करायची गरजच नाही. विष्णूची वेगळी पूजा करायची गरज नाही. विष्णूची महापूजा म्हणजे मायबापाची सेवा करणं, मायबापाच्या आज्ञेचं पालन करणं, मायबापाचा मान सन्मान ठेवणं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाराष्ट्र एवढा संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला आपला भारत देश आहे, पण आपल्याच भारत देशामध्ये कितीतरी वृद्धाश्रम आहेत. फार मोठी शोकांतिका आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे काय सामान्य असते का हो? आई म्हणजे सामान्य नसते. आई वासराची माय असते, आई लेकराची माय असते, आई गोठ्यातल्या वासराची माय असते, आई दुधावरची साय असते, आई प्रेमाची सावली असते. आईचा पदर म्हणजे प्रेमाचा पदर असते. पण आता पदरच साडीच राहिली नाही तर प्रेमाचा पदर कुठून राहणार? बरोबर आहे का? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर जीवनाकार. मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर जीवनाकार. मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. म्हणून आई वडिलासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. निस्वार्थ प्रेम करतात होते आपल्या मुलावर. किती प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाला उपमा नाही. आईच तर नावाचं पात्र तर असं आहे. तुम्ही पहा, आई जेव्हा आईच्या गर्भामध्ये, जेव्हा उदरामध्ये गर्भधारणा होते तेव्हापासून आई आपल्या मुलाचं संरक्षण करते. आईचं आणि मुलाचं रक्त एक असते. का असते माहितीये? आपल्या रक्ताचं फिल्टर होते आणि मुलाच्या शरीरामध्ये जाते. म्हणून आईचं आणि मुलाचं रक्त एक असते. आणि विचार करा, हा एक थेंब रक्ताचा, एक थेंब दुधाचा तयार होण्यासाठी आईचे 10 थेंब रक्त आटते. किती थेंब? 10 थेंब रक्त आटते. तरी सुद्धा आई आपल्या मुलासाठी ते दूध पाजते, निर्माण करते, अख्खं रक्त आटवते, पण आपल्या मुलाचा सांभाळ करते. हे लक्षात ठेवा. आईसारखं प्रेम नाही. तुम्ही पहा, आईचं मुलाचं नातं फार जवळचं आहे. 9 महिने 9 दिवस आई गर्भामध्ये वाढवते त्या मुलाला. गर्भामध्ये वाढवत असताना तिला फार त्रास होतो, तिला फार वेदना होत असतात. तरी सुद्धा तो त्रास सहन करून आपल्या बाळाला जन्माला घालते. आणि जन्माला घालताना कधी कधी त्या आईच्या प्राणाचं बलिदान सुद्धा होते. ती स्वतःचा प्राण सुद्धा द्यायला तयार होते आणि बाळाला जन्माला घालते. म्हणून आई बापाच्या प्रेमातून आपण उतराई होऊ शकत नाही. आपल्या कातळाची चप्पल शिवून जरी त्याच्या पायात घातली तरीही आपण तिच्या प्रेमातून, त्यांच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात मोठं तीर्थ आहे मायबाप. मायबापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. हरी उरामधी प्रेम जणू काड्या मेघावानी, दिसल ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गळा लागला, वठ
घडी भर तू थांब गड्या, घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची हाकर, लई अवघड आहे गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. माय बापाच्या प्रेमातून माणसाला कधीच उतराई होता येत नाही. माय बापाच्या प्रेमाची उणीव, आईच्या प्रेमाची उणीव देवालाही भासली. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई सहाक मारू, आई घरी नदारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जगाचा मालक, जगाचा नियंता, करता, हरता, कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न असणारा भगवान परमात्मा, त्याला सुद्धा आईच्या प्रेमाची उणीव भासली. म्हणून मायबापाचं प्रेम, मायबापाच्या पायाशी काशी गंगा सगळे तीर्थ आहे. ज्ञानोबा म्हणतात, तीर्थाची या दुरे ती का असती माता पितरे. म्हणजे याच्यासाठी पितृवचन, सेवापती. आता सगळ्यात महत्वाचं आहे महिला मंडळ. आपण दुसरी भक्ती नाही केली तरी चालते, आपण कोणताच परमार्थ केला तरी चालते. पितृवचन सेवापती. पती म्हणजे परमेश्वर. आपल्या पतीची निस्वार्थ भावनेने सेवा करणं म्हणजे विष्णूची सगळ्यात मोठी महापूजा आहे. महिला मंडळ हे आपल्यासाठी आहे. तुकोबारांनी आपल्यासाठी हा अभंग निर्माण केला. कशासाठी केला माहिती आहे का? काही करू नका तुम्ही. आपलं कसं आहे, महादेवाला गडवेच्या गडवे पाणी घालतो. तुमच्याकडे आहे का? पंडितजी मिश्रांनी सांगितलं, एक लोटा जल सब समस्या का हल. बरोबर आहे का नाही? पण तो एक लोटा जल तुम्ही महादेवाला अर्पण करता, घरच्या महादेवाला जर उपाशी ठेवता तर काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. कारण पती हा परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर आहे. मग पितृवचन सेवापती. आपल्या पतीची निस्वार्थ भावनेने सेवा करा. कारण तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, पतिव्रते व्रतेचे हृदय जैसे आणि पती वाचुनी न स्पर्शे. पतिव्रता तिला म्हणावं आपल्या पतीची सेवा करणे तन मन धनाने, पतीला परमेश्वर मानणे. पतीची सेवा जर केली ना तर तुम्हाला वावगी सेवा करायची गरज नाही. भगवान शंकराची नाही, महादेवाची नाही, भोलेनाथाची नाही, कोणाचीच नाही. कारण पतीच भोलेनाथ आहे, पतीच महादेव आहे, पतीच परमेश्वर आहे, देव आहे तो आपला. आणि त्याची आपण जर सेवा कराल तर विष्णूची महापूजा आहे. पण आपलं उलट आहे ना. आपलं आहे का तसं? नाही. आपण घरी कितीही देवदेव करत असलो आणि घरी जर पतीला शिव्या देत असलो काय अर्थ आहे का? नाही. पतीची सेवा करा. कारण पतीच परमेश्वर आहे बाबा. त्याची सेवा केली, त्याचं दर्शन घेतलं की सगळ्या देवाचं दर्शन घडते, सगळ्या देवाचं दर्शन घडते. मग त्याची उद्यापासून काय करत जा, महिला मंडळ काय करायचं, रोज पतीचं दर्शन घ्यायचं. हात वर करा कोण कोण घेते उद्यापासून. नियम नाही, ते जमत नाही. बरोबर आहे. पतीची सेवा करा, पतीचं दर्शन करा, निस्वार्थ भावनेने पतीची सेवा करा. आणि पतीची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये कोणताही वाईट विचार येता कामा नये. एकरूप पती सोबत राहणे का? कारण तुम्ही म्हणाल महाराज जर आमचा पती लेजिम घेऊन आला तरी चालते का? तर एक गाणं आहे, फक्त ते आपण थोडं त्याचा भावार्थ आहे. आपल्याला काही घेणं नाही त्या गाण्याशी, घेणं नाही कशातलं आहे त्याच्याशी काही घेणं नाही. हरी जहाँ है जिधर है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. इथलंच घ्यायचं आपल्याला. बरोबर आहे का? एवढंच वाक्य करायचं. म्हणून आपल्या पतीची सेवा करा. कारण पतीची जर सेवा केली तर ती महान पतिव्रता स्त्री घडते. आपल्या भारत देशाला माता हे विशेषण का लावलं माहिती आहे का? कारण आपल्या भारत देशामध्ये महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी अशा महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. म्हणून आपल्या भारत देशाला माता हे विशेषण लावलं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा,
देशामध्ये झाल्या, म्हणून आपल्या भारत देशाला माता हे विशेषण लावलं. बाकीच्या देशाला नाही माता विशेषण. का? कारण आपल्या भारत देशामध्ये अजूनही पतिव्रता स्त्रिया आहेत, महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. त्याच्यामध्ये एक शांडिल्य नावाची पतिव्रता होती. कोण होती? शांडिल्य नावाची पतिव्रता. म्हणजे पतीची सेवा केल्यानंतर जेव्हा पतिव्रतेवर देवाची ही सत्ता असते, हे लक्षात. देव सुद्धा तर कापतो. एक शांडिल्य नावाची पतिव्रता, तिची बहीण शांडिल्य ही अविवाहित होती आणि तिची बहीण ही विवाहित होती. ती आपल्या पतीची निस्वार्थ भावनेने सेवा करायची. कोण? शांडिल्याची बहीण. शांडिल्य आपल्या बहिणीची पतीची निस्वार्थ भावनेने केली सेवा पाहत होती. तिने सांगितलं, अगं ताई, मला सुद्धा पतिव्रतेचा धर्म पाळायचा आहे. शांडिल्याला तिच्या बहिणीने सांगितलं की त्याच्यासाठी आधी विवाह करावा लागेल, पती करावा लागेल, नंतर पतीची सेवा करता येईल. मग काय करू म्हणे, कोणासोबत लग्न करू? तिच्या बहिणीने सांगितलं, उद्या सोमवारचा दिवस आहे, सोमवारच्या दिवशी पहाटे उठायचं आणि भगवान शंकराच्या भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जायचं. सगळ्यात पहिला जो भक्त येईल त्याच्या गळ्यामध्ये तू वरमाला घालायची. पहिल्या नंबरचा भक्त जो दर्शन करायला येईल त्याच्या गळ्यामध्ये तू वरमाला घालायची. तिने काही सांगितलं, ठीक आहे. ती सकाळी पहाटेच उठली, सोमवारचा दिवस होता, स्नान वगैरे केलं आणि भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेली. तिथं गेल्यानंतर एक पांगुळ माणूस होता, त्याला हातही नव्हते आणि पायी नव्हते. त्यांनी विचार केला, आज सोमवारचा दिवस आहे, आज जर आपण सकाळी गेलो, अनेक भक्तगण भगवंताच्या मंदिरामध्ये दरबारात येतील. कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये आपल्याला टाकेल आणि आपल्याकडे भरपूर पैसा होईल. या उद्देशाने तो हातपाय नसलेला पांगुळ माणूस सगळ्यात पहिल्या नंबरला महादेवाच्या मंदिरामध्ये आला. जसा भोलेनाथाच्या मंदिरात आला, तिने पाहिलं नाही हा दिसायला कसा आहे, याच्याकडे शेती आहे की नाही, याच्याकडे घर आहे की नाही, दार आहे की नाही. पण आता कसं आहे, आता मुलीची अपेक्षा जास्त, मुलीच्या पेक्षा मुलीच्या आईची अपेक्षा जास्त. बरोबर आहे की? आमच्या मुलीला शेती 10 एकर पाहिजे, सर्व्हिस गव्हर्नमेंटची पाहिजे आणि आमची मुलगी शेतात जाणार नाही. मग काय खाईल? दगडं. बरोबर आहे का नाही? म्हणून सांगितलं. आता परिस्थिती वेगळी झाली, आता फार कठीण परिस्थिती झाली. पण पूर्वीचा काळ तसा नव्हता. तिने घर पाहिलं नाही, तिने सौंदर्य पाहिलं नाही, तिने शेतीबाडी पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही. सांगितलं ना आपल्या पतीची सेवा करायची, लगेच त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. आता तो पांगुळ होता, त्याला हात नव्हते, पाय नव्हते. टोपल्यामध्ये ठेवलं, डोक्यावर टोपलं घेतलं, निघाली घराच्या दिशेने. घराच्या दिशेने जात असताना एका वेश्येचं घर रस्त्याने लागलं आणि ती वेश्या जिन्यामध्ये उभी होती आणि ते पाहत होती सगळं. या पांगुळ माणसाचं लक्ष त्या वेश्येकडे गेलं. ती फार सुंदर होती. याच्या मनामध्ये तिच्याबद्दल भावना निर्माण झाली आणि तो आपल्या त्याच्या पत्नीला म्हणू लागला, बघ म्हणे, तू पतिव्रतेचा धर्म पाळते म्हणे. हो. मग तुला पतीच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणे. हो. मग माझी एक आज्ञा आहे म्हणे. म्हणे काय आहे? ही जी जिन्यामध्ये वेश्या आहे ना, हिच्यावर माझं मन गेलं आणि मी पांगुळाव, मला हात नाही, पाय नाही, ती माझा स्वीकार करणार नाही. असं काही कर म्हणे की तिनं माझा स्वीकार केला पाहिजे. आता आपल्या पतीच्या आज्ञेचं पालन करायचं, पण काय करू? आता मनामध्ये विचार आला की या वेश्येला आपण सेवेने संतुष्ट करू. ती पहाटेच उठायची, वेश्येच्या घरी यायची, सडा समार्जन, रांगोळी घालायची, रोजचा तिचा नियम. एक दिवस वेश्या विचार करते, एवढ्या विचित्र जागी, ज्या जाग्यावर चांगली व्यक्ती, चांगली स्त्री, चांगला पुरुष कोणीच कधी येत नाही, ही कोण स्त्री आहे? सडा समार्जन करते, रांगोळी घालते, कोण आहे ही? मग एक दिवस तिने विचार केला. ती पहाटे उठली आणि तिने पाहिलं, तिला भेटली. कोण आहेस तू? म्हणे मी शांडिल्य आहे. मग एवढं सगळं कशासाठी? या वेश्येच्या घरी तू येतेस? अगं तू महान पतिव्रता स्त्री, का माझ्या घरी येतेस? म्हणे माझ्या पतीचं मन तुमच्यावर गेलं, पण माझी अशी इच्छा, माझ्या पतीचा तुम्ही स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. पण तुम्हाला सेवेने संतुष्ट करण्यासाठी मी रोज तुमच्या दारी घरी येते, अंगणामध्ये सडा समार्जन करते, रांगोळी घालते. शांडिल्य वेश्या विचार करते की शांडिल्य एवढी महान पतिव्रता स्त्री आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या वेश्येच्या घरी येऊन सडा समार्जन करते, मग तिच्या पतीचा स्वीकार करायला काय हरकत आहे? काही हरकत नाही म्हणे, घेऊन ये तुझ्या पतीला. आता हा पांगुळ होता ना, त्याला हातही नव्हते आणि पाय नव्हते. तिने टोपल्यामध्ये ठेवलं, डोक्यावर घेतलं, निघाली. पण तो काही पांगुळ होता, हात नव्हते, पाय नव्हते, पण काही कमी नव्हता. मांडवी ऋषीला त्याच वेळेस सुरावर चढवण्यात आलं होतं. रस्त्याने जात असताना याने जाणून बुजून मांडवी ऋषीला धक्का दिला. जसा धक्का दिला तसा मांडवी ऋषीच्या पोटामध्ये सूड घुसला आणि मांडवी ऋषीला वेदना झाल्या. वेदना झाल्यानंतर मांडवी ऋषीने शाप दिला, जा म्हणे, कोण आहेस तू? सूर्यास्त होईपर्यंत, उद्या सूर्यास्त होईपर्यंत तुला मृत्यू येईल. जसा सूर्य मावळेल तसा तुला मृत्यू येईल.
आता शांडिल्य विचार करते, पतीच नाही जिवंत राहिले तर पतिव्रतेचा धर्म कसा पाडायचा. पतिव्रत त्यावेळेस शांडिल्याने डोक्यावरचा पदर कमरेला खोसला, सूर्यनारायण भगवंताकडे गेली आणि सांगितलं, खबरदार म्हणे उद्या उगवशील तर. उगवायचंच नाही, उगवलाच नाही तर मग असतं कसा होईल. आता 6 महिने होऊन गेले पण सूर्यनारायण उगवलं नाही. मग पृथ्वीचं संतुलन बिघडलं, पृथ्वी हालायला लागली, पृथ्वी डळमळायला लागली. सगळ्या देवदेवता घाबरल्या, शांडिल्याकडे आल्या, पण शांडिल्य काही ऐकायला तयार नाही. सगळे देव विचार करतात की सोनाराच्या हातातूनच कान टोचले पाहिजे. काय केलं पाहिजे? सोनाराच्या हातातून कान टोचले पाहिजे. म्हणून अनुसया माता महान पतिव्रता स्त्री या शांडिल्याला सांगू लागली. अनुसयाला कडे आले सगळे देवता आणि सांगू लागले, तुम्ही त्या शांडिल्याला समजवा, ती सूर्यनारायण भगवंताला उगवू देत नाही. त्यावेळेस अनुसया माता आली आणि अनुसया मातेने सांगितलं, शांडिल्या अगं सूर्यनारायण भगवंताला उगवू दे. सूर्यनारायण भगवंत उगवत नाही तर पृथ्वीचं संतुलन बिघडायला लागलं. त्यावेळेस तिने सांगितलं, सूर्य जर उगवला तर माझे पती जिवंत राहणार नाहीत ना, मग मी काय करू. सांगितलं, काळजी करू नको, तुझे पती जिवंत करण्याचं काम माझं. आणि त्यावेळेस मग तिने सूर्यनारायण भगवंताला आज्ञा केली. सूर्यनारायण भगवान परमात्मा उगवले, तिच्या पतीचा मृत्यू झाला. अनसूया मातेने कमंडलूतलं पाणी तिच्या पतीच्या अंगावर टाकलं, शिंपडलं आणि त्याला जिवंत केलं. म्हणून स्वामी काज गुरुभक्तीन पितृवचन सेवापती 10:30 वाजले. बरोबर आहे का नाही? पितृवचन सेवापतीन हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. तुकोबाराय म्हणतात, वेगळं काहीच करायची गरज नाही. मालकाची निस्वार्थ भावनेने सेवा करा, गुरुची निस्वार्थ भावनेने सेवा करा, मायबापाची निस्वार्थ भावनेने सेवा करा आणि पतीची निस्वार्थ भावनेने जर सेवा केली तर तुम्हाला विष्णूची महापूजा घडेल. हा अनुभव माझा आहे, तुकोबाराय म्हणतात, कारण अनुभव आले अंगा तो या जगा देत असे. म्हणून हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आणि 3ऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात, सत्य बोले मुखीन दुखवी अनेकाचे दुःखी. नाही का, तुकोबाराने सांगितलं, या मुखाने खरं बोलायचं, सत्य बोलायचं, प्राण गेला तरी चालेल पण खोटं बोलायचं नाही. आता वेळ आपल्याकडे नाही, बरोबर आहे की नाही, 10:30 फक्त 5च कमी आहेत. म्हणून सत्य बोले मुखीन दुखवी अनेकाचे दुःखी. दुसऱ्याचं दुःख पाहून जे दुःखी होतात त्याला संत म्हणतात. कारण जे कारण जले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. आणि म्हणून सत्य बोले मुखी दुखवी अनेकाचे दुखी. आणि तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेथे आळा, तुका म्हणे तेथे आळा, तिचा विष्णूची महापूजा, तिचा विष्णूची महापूजा. ओ तुका मान त्याची फळ, तुका मान त्याची फळ, हेच विष्णूची महापूजा.
नाही अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभवा नाही तुझ्या जय हो भक्त परायण कीर्तन कोणाचं आहे? हरी भक्त परायण खंडारे महाराज यांचे कीर्तन होईल सर्व भाविक भक्तांनी हरी कीर्तनाचा वसला बघ्यावा हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा ज्ञानेश्वर माऊली राहिलं बरं का ना ज्ञानेश विठोबा रुक्माई राहिलं ज्ञानेश्वर हरी विठोबा रखुमाई बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ओम नारायण दास बाबा नमो नमः श्री नारायण दास बाबा नमो नमः जय नारायण दास बाबा नमो नमः
गुरुनारायण दास बाबा नमो नमः नारायण बाबा नमो नमः श्री नारायण बाबा नमो नमः श्री बाबा नमो नमः गुरु नारायण बाबा नमो नारायण बाबा नमो नमः श्री नारायण बाबा नमो नमः जय नारायण दास बाबा नमो नमः गुरुनारायण दास बाबा नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गावानिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरी गिरीशी करी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गौरतारा तिमिर शिवाजी राजा गौरतारा तिमिर शिवाजी राजा गिरशी करी गिरिटा परी गिरशी करी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा हे उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गौरतारा तिमिर गरजा शिवाजी राजा गौरतारा तिमिर गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करून बद निर्दयी खानाचा करून बध निर्दयी खानाचा करून बध हर हर करी करता परी हर हर करी करता परी उधळला चक्रूच्या फौजा अहो उधळला चक्रूच्या फौजा हे उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिराला गरजा शिवाजी राजा नग पे हाती नंगी तलवार कड पे हाती नंगी तलवार होऊन राजा कृष्ण बलस्वार होऊन राजा कृष्ण बलस्वार राजा निगुडदार मराठा मरदा होऊन पुरता मराठा मरदा होऊन पुरता छाटील शत्रूच्या भुजा अहो छाटील शत्रूच्या भुजा हे उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गौरतारा तिमिर गरजा शिवाजी राजा गौरतारा तिमिर गरजा शिवाजी शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा झालेली सेवा सावता महाराजांच्या चरणी अर्पण करू आणि कीर्तनासाठी ज्यांची गोड अशी सुंदरशी अशी साथ लाभली असे आमचे हरिभक्ती परायण
विठ्ठल भाऊ आणि आमचे रामेश्वर भाऊ, आमचे रामेश्वर दादा आणि सर्व बाळ गोपाळ टाळकरी मंडळी, सगळे टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, आपले हार्मोनियम वादक, साऊंडवाले दादा, यूट्यूबवाले दादा, सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करू आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय पुढे उत्तर राज महाराज तुमचे महाराज